नमस्कार प्रेक्षकांनो, सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या येणाऱ्या काही जबरदस्त भागांचे अपडेट पाहायचे असतील तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. प्रेक्षकांनो, इकडे आपण पाहतोय भैरवी सावलीला मेहेंदळेच्या घरातून बाहेर काढण्यासाठी इतका काही प्रयत्न करत असते आणि चक्क सारंगच्या जीवावरती उठलेली असते. सावलीला हरवण्यासाठी ती आता सारंगचा सुद्धा जीव घ्यायची तयारी मात्र करताना दिसते. तिचं हे प्रकरण मात्र प्रेक्षकांनो वेळीच आता मोनिकाच्या लक्षात येतं आणि तेव्हाच मोनिका मात्र सारंगचा जीव वाचवते. स्वतःच्या स्वार्थासाठी का होईना, पण मोनिकाने मात्र आता सावलीची साथ दिलेली असते. होय प्रेक्षकांनो, इकडे मात्र भैरवीचं जे काही घाणेरडं कृत्य आहे सगळ्यांच्या समोर आता मोनिकाने आणलेलं असतं. तर मित्रांनो, या गोष्टी इतक्या जबरदस्त पद्धतीने आजच्या भागात घडणार आहेत ना. इकडे ओवी हातामध्ये गंडा बांधायला आलेल्या भैरवीच्या सावलीने केलेला जो काही अपमान आहे ती मात्र म्हणते, तुम्ही माझ्याबरोबर जे केलंत ना शिष्य म्हणून, ते मी ओवीच्या बाबतीत अजिबात होऊ देणार नाहीये. एक गुरु म्हणून तुम्ही किती चांगले आहात हे मला बरोबर माहिती आहे आणि त्याचमुळे मी ओवीला तुमची शिष्या कधीच होऊ देणार नाहीये. तेव्हा सावली इतकी चिडलेली असते की भैरवी सुद्धा आता तिच्याकडे भयंकर रागाने बघते. त्यामुळे भैरवीला मेहेंदळ्याच्या घरातून मात्र निघून जावं लागतं. पण तिचा आता सावलीने केलेला जो काही अपमान आहे तिच्या डोक्यातच घोळत असतो. तिला प्रचंड राग आलेला असतो. तेव्हा मात्र ती ठरवते की सावलीचा काटा काढायचा. पण असा तसा नाही, त्याच्या आधी तिला मेहेंदळेच्या घरातून पहिलं बाहेर काढावं लागेल आणि त्यासाठी मला जे करावं लागेल ना ते करायला मी तयार आहे. आता मात्र ती मॅकला म्हणते, तुला आता दुसरं टार्गेट देते. तो सारंग जो आहे ना, मला आता सावलीला त्या घरातून बाहेर काढायचे. त्या सारंगला माझं प्यादं आता मला बनवायचं आहे. पण तसं आता इथे सारंग काही बोलत नाही आहे, काही चालत नाही आहे, काही त्याची हालचाल नाही आहे. त्याच्याबरोबर नक्की काय घडलं आहे हे त्याला सांगतासुद्धा येणार नाही ना. आणि याच संधीचा फायदा घेऊन सावलीला मेहेंदळ्याच्या घरातून बाहेर काढण्यासाठी आता मला ट्राय करायचे. इकडे तिने डॉक्टरांना बोलावलेलं असतं. त्या डॉक्टरांना तिने आधीच सांगितलंय, खंड्याला जे तुम्ही इंजेक्शन दिलं ते इंजेक्शन मला परत हवंय. ते विचारतात, अहो मॅडम कुणाला पाहिजे, मी सांगेल, तुम्ही फक्त मला ते माझं काम करून द्या. तेव्हा डॉक्टर मात्र म्हणतात की ठीक आहे, माझे एथिक्स हे सगळं आता त्याच्यामध्ये बसत नाही. कुणाला जर कळलं ना, अहो डॉक्टर साहेब, काही कुणाला कळणार नाही आहे, कारण या प्रकरणामध्ये मला स्वतःला सुद्धा वाचवायचे. त्यामुळे तुमच्यापर्यंत कुणीही येणार नाही आहे. तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुम्ही फक्त खंड्याला दिलेले इंजेक्शन मात्र तयार ठेवा. आता इथे भैरवीने सांगितलेलं असतं, खंड्याला मारताना तुम्हाला जितके पैसे दिले होते ना त्याच्या 4 पट पैसे मी तुम्हाला देईल. आता मात्र डॉक्टर मागच्या वेळेला येताना स्कूटरवरून आला होतात, आता तुम्ही मोठ्या गाडीमध्ये याल. हाच फरक आहे तुम्ही जर माझी मदत केली तर. इकडे मात्र तुम्हाला काय विचार करायची गरजच नाही आहे. डॉक्टर मात्र म्हणतो, मॅडम मला थोडा वेळ द्या, मी विचार करून सांगतो. दुसऱ्या दिवशी प्रेक्षकांनो, डॉक्टरांनी तिला सांगितलेलं असतं की मी तुमची मदत करायला तयार आहे. आणि तेव्हा मात्र मित्रांनो, चक्क तिलोत्तमाला ही गोष्ट आता सांगितली पाहिजे असं मात्र भैरवीला वाटतं. आणि खास करून तिलोत्तमा आता तिला भेटायला सुद्धा येते. तिला ती म्हणत असते, मी एक खूप मोठा चांगला डॉक्टर आणलाय आपल्या सारंगला बरं करण्यासाठी. हे बघ तिलोत्तमा, त्या डॉक्टरांना आता सारंगला एकदा चेक करू दे, सगळं काही बघू दे ना. सारंग जितक्या लवकर बरा होईल तितकं आपल्यासाठी चांगलं आहे. ती सावली तुझ्या घरातून निघून जाईल. तू माझी मैत्रिणीच तिलोत्तमा, तुझ्या घराचं सगळं चांगलं व्हावं, सगळ्यांचं भलं व्हावं, तुझ्या पोराचं चांगलं व्हावं असं मलाही वाटतं ना. मी असा विचार करते की तू एकदा त्या डॉक्टरांना भेटायला पाहिजे, त्यांच्याशी बोलायला पाहिजे आणि सारंगची ट्रीटमेंट चालू तरी करू दे. सारंग लवकर बरा होईल अगं. मग एकदा का सारंग बरा झाला की सावली या घरातून निघून जाईल. तुला जे पाहिजे तेच होईल. तिलोत्तमा म्हणते, हो भैरवी, मला तर तेच पाहिजे. मला अजिबात ती सावली या घरात नकोय. आता मात्र उद्या ते डॉक्टर येणार आहेत असं भैरवी तिलोत्तमाला सांगते आणि स्वतःच्या घरी निघून जाते. इकडे मात्र तिलोत्तमा सुशीला आणि सावलीला सांगत असते की उद्या आपल्याकडे खूप मोठे नावाजलेले डॉक्टर येणार आहेत, खूप अनुभवी आहेत, सारंगला चेक करणार आहेत आणि इंजेक्शनसुद्धा देणार आहेत. सारंगला ज्याच्यामुळे आता लवकरात लवकर शुद्ध येईल, तो लवकर नॉर्मल होईल. इकडे त्या डॉक्टरांना आता उद्या येण्याची परवानगी मी दिली आहे. त्यांनी जर ट्रीटमेंट लवकरात लवकर चालू केली तर लवकरात लवकर आपला सारंगसुद्धा बरा होईल. इकडे मात्र सावलीला इथे राहायची अजिबात गरज पडणार नाही आहे. तिला तिच्या घरी जायला सुद्धा मिळेल. तिला तिच्या घरी जायची परवानगी सुद्धा दिली जाईल. इकडे मात्र प्रेक्षकांनो, भैरवीचा डाव तिलोत्तमाला अजिबातच माहीत नाही आहे. दुसऱ्या दिवशी आता डॉक्टर येणार, सारंग बरा होणार ही गोष्ट सावलीला समजल्याच्या नंतर तिला आनंद होतो. पण तिला एका गोष्टीचं वाईट वाटलेलं असतं की एकदा का सारंग बरा झाला की मला या घरातून निघून जावं लागेल.
तिला आता काही का होईना पण थोड्या बहुत प्रमाणात वाईट वाटतच असतं. पण जेव्हा मात्र प्रेक्षकांनो महत्त्वाची गोष्ट सावलीला कळणार आहे तेव्हा सगळं चित्र मात्र आता वेगळं असणार आहे. जेव्हा इथे भैरवी आणि मॅक दोघे बोलत असतात तेव्हा त्या ठिकाणी बरोबर मोनिका मॅडम आलेली असते. मोनिकाला आधीपासूनच भैरवीवर डाऊट असतो. नक्की उद्या कुठला डॉक्टर येणार आहे याचा विचार आता मोनिका करत असते. सगळ्या गोष्टी मात्र आपल्या मनाप्रमाणे होतील असं भैरवीला वाटत असतं. तेव्हा मॅक म्हणतो, मॅडम जर त्या इंजेक्शनमुळे सारंगला काही झालं तर मात्र प्रकरण खूप आपल्या अंगलट येऊ शकतं बरं का. त्यामुळे या प्रकरणात आपण अडकू सुद्धा शकतो. तेव्हा हे इंजेक्शन आता कसं द्यायचं हे इथे सारंगला मारण्याचा वगैरे डाव आहे की काय या भैरवीचा, आणि तो सगळा आरोप मात्र आता सावलीवर टाकायचा असं आता तिचा प्लॅन असतो. काही केलं तरी सावलीला या घरातून बाहेर काढायचे हाच तिचा डाव असतो आणि मी अजिबात तसं होऊ देणार नाहीये. जर मला माझा प्लॅन सक्सेसफुल करायचा असेल तर राजकुमारला आणि तिलोत्तमाला रस्त्यावर आणायचं असेल, भिकेला लावायचं असेल तर मला सावलीला त्या घरामध्ये राहणं अतिशय माझ्यासाठी आवश्यक आहे. सध्या तरी गरजेचं आहे. तिलोत्तमाला धडा शिकवण्यासाठी मला सावलीची गरज पडणार आहे. त्यामुळे सध्या तरी सारंग जिवंतच राहिला पाहिजे. इकडे सावली घरामध्ये राहिली तरच भैरवीला तिलोत्तमाच्या समोर मला एक्सपोज करण्याची आता वेळ येऊ शकते. तिलोत्तमाची ती सारखी भैरवी कान भरते ना, आता बघ या भैरवीला कसं मी तोंडावर आपटते. इकडे मात्र प्रेक्षकांनो मोनिका खूप मोठा स्टँड घेते. आता निर्णय घेते की मला माझ्या आता नजरेत यायचं नाही आहे, सावलीला सांगायचं आहे. पण मी सावलीला तर ही गोष्ट सांगू शकते बिनधास्त. आणि एकदा का सावलीने ही गोष्ट तिच्या त्या आईसमोर सांगितली की मग सावली या घरामध्ये राहू शकते. मग मला जसं हवं आहे ना तसा मी प्लॅन करू शकते. त्यामुळे मी सावलीचा विश्वास संपादन करेल आणि त्यानंतर तिचाच वापर करून तिला या घरात ठेवून या दोघांना मात्र घराच्या बाहेर काढेल. मला आता कसं करायचं काय करायचं मी माझ्या पद्धतीने करेल. तिलोत्तमा आणि राजकुमारकडून इकडे मात्र प्रेक्षकांनो मोनिका आता घरी येते. सावलीला म्हणते, सावली तुला कळतंय का उद्या सारंगला चेक करायला एक डॉक्टर येणार आहेत. कोण घेऊन येणार आहे माहिती आहे? सावली म्हणते, हो भैरवी माई. भैरवी माई येणार आहेत. मग तुला भीती नाही वाटत का गं? भैरवी माई काय लेवलची बाई आहे, केवढी खतरनाक बाई आहे तुला माहिती आहे ना. अगं सारंगची काळजी तू घेतेस. भैरवी माईने जर सारंगला त्रास द्यायचा प्रयत्न केला, त्याच्या जीवाला काही झालं कमी जास्त तर सगळा आरोप तुझ्यावर येईल ना. ती म्हणते नाही, त्या असं अजिबात करणार नाही आहे. कारण सारंगची आणि त्यांची काहीच दुश्मनी नाही आहे. त्या सारंगला का म्हणून मारतील, का म्हणून त्यांना त्रास देतील ना. अगं पण तुझ्याशी तर दुश्मनी आहे ना. तेव्हा ती म्हणते, नक्की तुम्हाला काय म्हणायचं आहे? मोनिका म्हणते, हे बघ सावली, मी भैरवी आणि तो मॅक आहे ना त्याचं बोलणं ऐकलंय. मी तिला भेटायला गेले होते. नक्की कोणता तरी डॉक्टर उद्या येणार आहे आणि त्यांचं बोलणं माझ्या कानावर थोडं थोडं पडलंय. त्या दोघांनी सारंगला कुठलं तरी इंजेक्शन द्यायचा आणि मारण्याचा डाव केलाय. इंजेक्शन कुठलं तरी त्या खंड्याला दिलंय असं काहीतरी बोलत होत्या. आता बाकी मला काही माहिती नाही आहे. सारंग पूर्णपणे बरा होईल की तो कायमस्वरूपी आता ढगात जाईल हे मात्र मला माहिती नाही आहे. असंच काहीतरी ते बोलत होते आणि त्या सगळ्या प्रकरणात तुला अडकवण्याचा त्यांचा डाव आहे. या घराच्यापासून तुला दूर करण्यासाठीच त्या भैरवीने हा घाणेरडा डाव आता रचलाय हे मी स्वतःच्या कानाने ऐकलंय. शुभ्राची शपथ घेऊन सांगते मी तुला, मी खोटं बोलत नाहीये. जर तुला सारंगचा जीव वाचवायचा असेल तर तुला आत्ताच काहीतरी करावं लागेल. कारण माझं काही ऐकणार नाही आहेत आई. कारण तेव्हा आता मी सांगितलं तर त्यांनी माझं ऐकलेलं नाही आहे. मग तुम्ही आता का नाही सांगत आईला? अगं तू माहिती आहे ना तुला, तुझं ऐकतील त्या. आईंना प्रश्न पडेल की तू इथे कशाला गेली होतीस. मी आता काही बोललं तर त्या उलट मला बोलतील. कारण मला भैरवी माईंवर आता डाऊट आला होता म्हणूनच मी तिकडे गेले. तेव्हाच मला त्यांच्या प्लॅनबद्दल सगळं कळलं ना. आता सारंगला कसं वाचवायचं आपण त्याचा आता विचार करायला पाहिजे. सावली म्हणते, ठीक आहे तुम्ही काळजी करू नका. उद्या भैरवी माई त्या डॉक्टरांना घेऊन येऊ तर द्या. तेव्हा आता डॉक्टर पैशासाठी हे सगळं कारस्थान करायला तयार झालेले असतात. दुसऱ्या दिवशी भैरवी, मॅक आणि तिघे तो डॉक्टरसुद्धा तिकडे आलेला असतो. भैरवी मात्र तिलोत्तमाला उल्लू बनवते. हे बघ तिलोत्तमा, हे डॉक्टर खूप मोठे आहेत. त्यांचा इलाज म्हणजे एकदम जालीम असतो आणि त्यांच्याकडे खूप जालीम इंजेक्शन आहे ज्याच्यामुळे आपल्या सारंगला लवकरात लवकर शुद्ध येईल आणि तो चालता फिरता होईल. इकडे मात्र तिलोत्तमा तू काहीच काळजी करू नको, मी सगळं चांगलं करेल. आता मात्र तिलोत्तमा म्हणते, भैरवी खरंच तुझ्यामुळे जर माझा सारंग शुद्धीवर आला ना तर मी तुझे उपकार कधीच विसरणार नाही आहे. इकडे मात्र प्रेक्षकांनो भैरवी मात्र सरळ त्या डॉक्टरला इशारा करते, द्या इंजेक्शन पटकन. तुम्ही सारंगला आता तिकडे सावली उभी असते ती म्हणते, 1 मिनिट
डॉक्टर ते इंजेक्शन आधी तुम्ही देऊ नका, 2 मिनटं थांबा. ते म्हणतात का गं तू कशाला थांबायला सांगतेस. ती म्हणते अहो असं काय करताय तुम्ही, इंजेक्शन द्यायला आता सारंगला, मग काय इकडे सेकंड ओपिनियन घ्यायला पाहिजे ना, इंजेक्शन बरोबर आहे की नाही आम्हाला कळायला पाहिजे. आम्ही असं अचानक कोणावरही आंधळा विश्वास ठेवून नाही देऊ शकत. डॉक्टर मात्र इतका पॅनिक होतो ना, तो म्हणतात काय तुम्ही कोणाला बोलावले इथे. सावली म्हणते कसं आहे ना, आमचे जे काही फॅमिली डॉक्टर आहेत ते सगळ्यात मोठे आहेत, अनुभवी आहेत, आम्ही इतके वर्ष त्यांच्याकडे जातोय आणि मात्र तुम्ही कुठलं इंजेक्शन सारंगला देताय ते त्यांनी दिलेलं नाही आहे. त्यांना बरं करण्यासाठी मग त्यांनी का नाही दिलं ते इंजेक्शन. आता मात्र मी हे चेक करायलाच त्यांना इथे बोलावले. तेव्हा तो म्हणतो अहो का केलं तुम्ही असं, मी इथे असताना तुम्ही दुसऱ्या डॉक्टरला बोलावलं म्हणजे माझ्यावर अविश्वास दाखवला आहे. तुम्हाला विश्वास नसेल तर सांगा, मी आत्ताच्या आत्ता निघून जातो. इकडे मात्र प्रेक्षकांनो डॉक्टर इंजेक्शन देणार, सारंग तो बघतो काय सगळ्यात मोठे डॉक्टर तिकडे आले. तेव्हा ते इंजेक्शन त्यांच्या हातातून घेतलं जातं, बघितलं जातं काय आहे काय नाही. इंजेक्शन खेचलं की डॉक्टर मात्र धूम पळतो. असा काही पळ काढतो ना, तेव्हा मात्र मित्रांनो चक्क हा डाव सावलीच्या लक्षात आलाय, पण तिलोत्तमाच्या मात्र लक्षात अजिबात आलेलं नाहीये. ती म्हणते डॉक्टर अहो काय झालं, का पळताय तुम्ही. तेव्हा मात्र डॉक्टरांना आता तिने पकडलंय, त्यांना आता भैरवी घेऊन आली आहे. त्यांची जे काही खरे डॉक्टर असतात ते चेक करतात की नक्की कसलं इंजेक्शन आहे. ते म्हणतात तिलोत्तमा मॅडम अहो तुमच्या पोराला स्लो पॉयझन दिलं जात आहे, तुम्हाला कळत नाही आहे का हे किती डेंजरस आहे. कुठल्या डॉक्टरांनी तुम्हाला सांगितलं आणि भैरवींनी घेऊन आले आणि तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला. या इंजेक्शनमुळे सारंग शुद्धीवर येईल, ते फक्त 2-3 मिनिट, पण तो पूर्णपणे शुद्धीवर कधीच येणार नाही आहे. आयुष्यभरासाठी तो या आयुष्यातून उठू शकतो. तुम्हाला माहिती आहे हे इंजेक्शन कसलं आहे, किती पॉवरफुल आहे. ते इंजेक्शन तुम्ही सारंगला देणार होतात. अहो विचार करायचा, 4 ओपिनियन घ्यायचे असतात. तिलोत्तमा म्हणते काय बोलताय तुम्ही. भैरवी म्हणते काय रे डॉक्टर तू मला नको शिकवू, मी सांगितलंय ना तुला हे इंजेक्शन आता सारंगला द्यायचं होतं आणि तू का पळून गेलास. तेव्हा मात्र ती म्हणते मॅडम असं काय करताय, तुम्ही सांगितलं ना मला जे करायला ते मी करायला गेलो ना. इकडे मात्र भैरवी सगळं प्रेक्षकांना डॉक्टरांवर टाकून मोकळी होते. डॉक्टरसुद्धा भैरवीचं नाव घेतात. अशा रीतीने मोनिकाने मात्र आता स्वतःच्या स्वार्थासाठी का होईना पण कधीतरी चांगलं काम केलंय, सावलीला सत्य सांगितलंय. सावली आता इकडे मोनिकाचं ऐकून बरोबर सारंगचा जीव वाचवते. भैरवीचं कारस्थान इथे तिलोत्तमाच्या समोर आणलेलं असतं. इकडे चिडलेली तिलोत्तमा जोरदार भैरवीच्या मात्र कानाखाली देणारे, माझ्या सारंगला बरं नाहीये, मला त्याची काळजी आहे म्हणून आता तू माझ्या इकडे आईपणाचा माझ्या प्रेमाचा फायदा घेतेस. माझ्या सारंगला ही इंजेक्शन देऊन त्याला मारण्याचा प्रयत्न करत होतीस. अगं काय चाललंय तुझं. म्हणजे भैरवी तू अजिबात बदललेली नाहीये आणि हे सगळं करण्यापासून या सावलीला घरातून बाहेर काढण्यासाठी हे सगळं तू केलं. अगं तुझा राग सावलीवर आहे म्हणून तू काय माझ्या सारंगला मारणारीस का. अगं लक्षात ठेव, जोपर्यंत माझा सारंग पूर्णपणे बरा होत नाहीये ना, सावली कुठेही जाणार नाहीये. सावली इथेच राहणार आहे आणि ती आता याच घरात राहणार आहे परमनंटली. असं जेव्हा प्रेक्षकांनो आता तिलोत्तमा सांगते, भैरवीचं तोंडच खाली पडतं. भैरवी आता इतकी रागात आलेली असते. इकडे मात्र तिलोत्तमाचे डोळे उघडले. आज फक्त मोनिकाच्या या हजरजबाबीपणामुळे प्रेक्षकांनो काही का होईना पण सारंगचा जीव तर वाचलाय. तर येणाऱ्या भागात आता नेमकं काय घडणार आहे, सावली या सगळ्याला आता कसं सांभाळणार आहे. इकडे मात्र स्वतःच्या स्वार्थासाठी का होईना पण मोनिकाने आज चांगलं काम केलंय. होय प्रेक्षकांनो, तिने चक्क सावलीची साथ दिली आणि भैरवीला मात्र चांगलं तोंडावर पाडलंय. तर मंडळी येणाऱ्या भागात नेमके आता काय काय ट्विस्ट येणार आहे, काय वळण येणार आहे, सारंग शुद्धीवर कधी येणार आहे, या सगळ्यांचं बिंग कधी फुटणार आहे, हे सगळं पाहण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. उद्या परत भेटूया मित्रांनो नवीन भागाच्या नवीन रिव्ह्यूसोबत. तोपर्यंत धन्यवाद.